साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. देशात एका साहित्यिकाची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात होणे हा अत्यंत विरळा प्रकार आहे. कारण ते फक्त लेखक नव्हते, तर ते मोठे प्रबोधनकार व परिवर्तनकारही होते. ओघळणारे अश्रू, वेदनेच्या जखमातून बळबळणारे रक्त आणि श्रमाने माणसाच्या अंगाखांद्यावर उगवणारे घामांचे थेंब, नशिबापेक्षा मनगटावरील रेषांवर विश्वास ठेवणारा नायक आणि पोटाच्या भुकेपेक्षा शील व चारित्र्याला अधिक महत्त्व देणारी करारी आणि आक्रमक नायिका ही त्यांच्या पात्रांची भूमिका आहे. आपल्या लेखनातून अण्णाभाऊंनी सांगितलेली भूक व वेदनेची वास्तववादी दाहकता वाचकांच्या काळजाचा ठाव घेते. घरात भाकरी सापडणे हा गुन्हा आहे. दुष्काळ, रोगराई, उपासमार यांची दाहकता अनुभव व कल्पना विश्वाच्या सीमा उधळून टाकते. प्रस्तुत कथेत देवळातील निरंजनीचे व उजेडाचे प्रतीक, तुम्ही जगलाच पाहिजे हा जीवनवाद आणि तुम्हीच तुमचे मालक व विष्णुपंत कुलकर्णी यांच्या वर्तनी असलेले करुणा म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी महाकारुणी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे तत्वज्ञान सांगतात असे मला वाटते. ऐकूया तर अण्णाभाऊंची एक अप्रतिम कथा, विष्णुपंत कुलकर्णी. कडूस पडून तोंड वळक मोडली होती. अंधाराच्या लाटा गावच्या डोकीवर नाचत होत्या. त्या कभिन्न काळोखाने विष्णुपंताच्या वाड्याची उंची भुईसपाट केली होती. लूत भरलेल्या कुत्र्याप्रमाणे ओसाड वातावरण कणत होतं. चोहीकडे निशब्द शांतता नांदत होती. फक्त विष्णुपंत कुलकर्ण्याच्या वाड्यात विष्णुपंत आणि मुरामान हे दोघे बोलत उभे होते. देवळीत मंद जळणाऱ्या निरंजनांचा थरथरता प्रकाश त्या दोघांवर खेळत होता. विष्णुपंतांच्या वयाने 50 मागे टाकली होती, तरी त्यांचा धिप्पाड देह दणदणीत होता. त्यांच्या प्रचंड मस्तकावरचे टक्कल, रुंद गर्दन, टपोरे डोळे आणि पल्लेदार गालमिशा यामुळे पंतांना पाहताच ढाण्या वाघाची आठवण होत होती. आज ते गंभीरपणे बोलत होते आणि मुरा खिन्न होऊन पंताकडे पाहत होता. त्याने आपले मजबूत हात पाठीमागे धरले होते. त्याने घोंगड्याची खोड घेतली होती आणि त्या घोंगड्याच्या दशा त्याच्या पिळदार पोटऱ्यावर निर्जीव लोंबत होत्या. त्याचे तरुण रसरसणारे डोळे पंतावर स्थिरावले होते. त्यात चिंता भरली होती. त्याच्या नाकाचा शेंडा घामाने डबडबला होता. त्याचा रुबाबदार चेहरा काळवंडला होता. शांतपणे विचार करून पंत म्हणाले, मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललाय? त्यांच्या या करारी नेत्रात चिंता तरळली आणि देवळीतील निरंजनीकडे पाहत मोरा म्हणाला, मांगा महाराचा वंशच उरत नाही आबा. आतापर्यंत किती माणसं दगावली? पंतांनी विचारले. 20 बारीक मोठी. मुरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चरफडत पळत गेले. मग तुझे काय म्हणणे आहे? पंतांनी पुन्हा प्रश्न केला. मुराने ओठावरून जीभ फिरवली आणि तो शांतपणे म्हणाला, भाकरी भाकरी करून पोराचं चरफडून मरणं आणि त्यांचा हंबरडा आता माझ्यानं ऐकवना. ढेकळावानी काळीज इरगळतंय माझं. त्याच्या पापणीला प्रकाशाचे कण लोंबू लागले. त्याने मान फिरवून आसू दडवण्याचा प्रयत्न केला. तसं नाही, पंत समजावणीच्या स्वरात म्हणाले. धीरानं घ्यायला पाहिजे मुरा. आबा, मुरा म्हणाला, माग मार भोपळीचा आणि करडूचा पाला खाऊन जगतोय, पण जमना. नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळी शाबूत ठेवलं असतं, पण ह्या साथीनं कडेलोट केलाय आमचा.
मुरा थांबला. त्याने पुढचे शब्द गिळून घेतले आणि पुन्हा पंतांनी तोच प्रश्न उच्चारला. मग पुढं काय? पंतांचा धीरगंभीर आवाज घुमला. तुम्हीच सांगा. मुराने उलट प्रश्न केला. मी काय सांगू? पंत बोलले. गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे मी सरकारात कळविले आहे, परंतु टिचभर चिठ्ठीने उत्तर नाही आणि मी केवळ मृतांची नोंद करणारा झालो आहे. मग आमासने धनी कोण? मुरा वैतागून म्हणाला. कोण कुणाचा धनी नाही. पंत चटकन बोलून गेले. माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे, परंतु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे. पण आबा कसं? मुरा अधिकच चिडक्या स्वरात म्हणाला. जसं जमेल तसं. पंत त्याला पुढे बोलू न देता म्हणाले. काही करा, परंतु जगा. त्यांनी झेप घेऊन देवळीतील निरांजनेची वात सारून मोठा प्रकाश केला. प्रकाशाची पाच अंधारात खोल गेली. सदय हृदय अभयदान देई तू स्वये, अंतरंग शांत करीत जीवनात ये. सकल मलिन जाळण्यास भीम शक्ती दे, अखिल भुवन उजळण्यास प्रेम भक्ती दे. करी सशक्त करी समर्थ हे नरोत्तमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. मग आम्ही काय करावं? मुराने विचारले. परंतु पंताचा चेहरा बिथरला. त्यांचा आवाज कडवट झाला. ते मला कळत नाही. पंत गळ्यातील जानव्याला तिळा देऊन म्हणाले. तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका. हे दिवस जातील. पंताच्या मुखातून शब्दाऐवजी निखारे बाहेर पडले आणि मुराच्या अंतःकरणात धैर्याचा महासागर लाटा उधळीत उठला. त्याने चटकन वाकून पंतापुढे हात टेकला आणि उठून गंभीरपणे तो म्हणाला. आबा, मी जातो. जा. उकिरड्याचा पान फिटतो आणि तुम्ही जर माणसं आहात. पंतांनी मुराला निरोप दिला. काजळी झडताच ज्योत प्रखर व्हावी तद्वत मुराचे मन उजळले. त्यात आकाशाला गवसणी घालण्याची प्रबलता संचारली. त्याच्या तरुण पायात हिंमत नाचू लागली. तो बेभान होऊन विद्युत गतीने मांगवाड्याकडे निघाला होता. चिखल तुडवावा तसा तो अंधाराला तुडवीत चालला होता. आणि त्याच वेळी 7 समुद्रापलीकडे पहिल्या महायुद्धाचे रक्तबंधन सुरू होते. त्यामुळे मानमोडा झालेल्या कोंबड्याप्रमाणे जग थरथर कापत होते. आणि इकडे ओसाड वातावरणाने मुराच्या गावची मोठ बांधली होती. आकाश आणि धरणी याच्यामध्ये असलेली पोकळी अंधाराने भरून काढली होती. अगदी घोंगड्याच्या घडीसारख्या काळ्या जमिनी मढ्याप्रमाणे पडल्या होत्या आणि त्यांच्या पाठीवर 1918चा तो दुष्काळ सरपटत होता. तो एक एक माणूस ठार करून आपला 60 लक्ष खुणाचा आकडा पूर्ण करीत होता. जणू क्रौर्यानेही सृष्टी तलवारीच्या टोकावर धरली होती आणि उत्पात आरंभला होता. त्या दुष्काळापुढे माणूस पराभूत झाला होता. त्या उन्मत्त दुष्काळाने पृथ्वीची शोभा नष्ट करण्यासाठी नभांगणातील चांदण्या सुद्धा ओरबडून गेल्या आहेत आणि आभाळाचे पोट फुटून अंधार खाली गळत आहे असा भास होत होता. गेल्या वर्षी मृगनक्षत्राची चाहूल लागता शेतकरी उठला. त्याने कुऱ्या सज्ज केल्या, बियाणाच्या ओठ्या बांधल्या, नव्या दमाने बैल कुरी ओढत लागले. पेरण्या झाल्या आणि लोकांच्या आशेला घुमारा फुटला. पुढे 4 वर्षे या जमिनीला दौलत दिसणार.
परवाच या मातीतून अंकुर वर येऊन त्याची पाने लुसलुसणार. मग एखाद्या वृक्षाला रत्ने लागावी तसा दिव्य चमत्कार होणार. कारण जे जे पेरले जाते ते उगवते आणि श्रमाच्या संस्काराने मातीचे सुवर्ण होते हेच त्यांना माहीत होते. पण आशेवर निराशेने मात केली. मृग नक्षत्राच्या गालिच्यावर नाचणारे पावसाचे तुषार एकाएक लुप्त झाले. सूर्याची पिवळी किरणे आकाशात दडी मारून बसली आणि सूर्य सहस्त्र कळांनी तापू लागला. त्याचे तप्त नखे धरणीच्या पोटात खोल गेली. गुलगुलीत मातीतून डोके वर काढणाऱ्या अंकुराच्या नरडीला नख लागले आणि तेच दुष्काळाचे नख मग शेतकऱ्याच्या कंठाला भिडले. लोक हवालदिल झाले होते. त्यांची पिके त्यांच्या डोळ्यादेखत जळत होती. पाणी पाणी करून अश्रू ढाळीत होते. मृगजळासाठी धावणाऱ्या हरणाप्रमाणे त्यांच्या अनंत नजरा ढगाबरोबर धावत होत्या आणि ते काळेकुट्ट ढग त्यांच्या डोकेवरून भलतीकडे धावत जात होते. दुष्काळ अशी एकच आरोळी झाली आणि शेतकरी वेडा झाला. तो धावपळ करू लागला. काहींनी मोठा जुंपल्या. त्यांनी यत्नांची शिकस्त आरंभली, पण ते दुबळे ठरले. कारण सृष्टीला गारवा आणावयाचे सामर्थ्य फक्त घनघोर मेघांमध्येच होते आणि मेघाला जबरीने खाली आणावयाचे सामर्थ्य अजून मानवात आले नव्हते. मेघराजाने हात आखडता घेतला आणि धुळीने आपले हात गगनाला लावले. महागाईने देश व्यापला. कणा मोडून गाडी पडावी तसं जीवन मोडून पडलं. भूक, उपासमार, पोट या 3 शब्दांचे साम्राज्य प्रस्थापित झाले. तळाचे गाडगे फुटताच उचरंडीची सर्व गाडगी कोलमडावी तशी समाजाची स्थिती झाली. ज्यांच्यापाशी पुंजी होती ते ती टिकून दिवस रेटू लागले आणि ज्यांच्यापाशी काहीच नव्हते ते झाडाचा पाला पोटात रेटू लागले. कडक उन्हाळ्यात पाण्याचा ओघ हळूहळू आटावा तसे सर्व काही आटत होते. शक्ती आटत होती, मन आटत होते आणि रक्त आटत होते. आणि दुष्काळात 13वा महिना साथीच्या रूपाने आला होता. साथीचा रोग गावात शिरला होता. घरेच्या घरे बसत होती. भुकेने मरणावर साथीचा हल्ला होत होता आणि साथीने मरणाचा भूक गळा घोटीत होती. मांगा महाराच्या घरात तर हलकल्लोळ माजला होता. मांगवाड्याची आणि महारवाड्याची ती 200 घरे वाघरात मेंढरे कोंडल्याप्रमाणे उभी होती. त्यांच्या भोवती उंच उंच निवडुंग करकरत होते आणि तिथे माणसाचे अस्तित्व डोकीवर उभे होते. त्या निवडुंगामधून निघणारा घोबडांचा गोतकार बेसुरतेच्या पाठीवर कायमचाच बसला होता आणि माणसांचे शब्द त्या काठ्यांच्या वनात रांगत होते. मध्ये मोकळ्या जागेत असलेल्या एका लिंबाखाली लहान मोठी अशी 200 माणसं आज जमून बसली होती. ती मुराची वाट पाहत होती. या निकराच्या समयी कुलकर्णी काय सांगतो हे ऐकण्यासाठी ते सर्व उत्सुक झाले होते. तोच मुरा आला. सर्वांनी गंभीर होऊन कान टवकारले. पटकुरे सावरली. निश्वास टाकला. काय म्हणलत कुलकर्णी? बहिरूने सुरुवात केली. त्यांनी जगाय सांगितलंय. मुरा उत्तरला. पण कोरड्या बोलण्यानं जगता येत नाही. बडी म्हणाला. खरं आहे ते. मुरा लिंबाच्या मुळीवर बसून म्हणाला. पण कुलकर्णी आणि आपण एकच आहे. मात्र आम्ही आधी मरणार आणि कुलकर्णी थोड्या उशिरानं मारणार, एवढंच. मग आमासनी धनी कोण? सर्वांनी विचारले. आम्हीच. मुरा उद्गारला. म्हणजे आम्ही मराय पाहिजे? केवढा सावळा ओरडला. नाही, जगलं पाहिजे, मुरा म्हणाला. आणि कोंडी महार खांद्यावर ताऱ्या घेऊन उभा होता. त्याने मुराला हात जोडून प्रश्न केला.
पांडुरंगा विठ्ठला, माझी 2 पोरं घडीची सोबती आहे ती, त्यांनी कसं जगावं? साऱ्यांनी जगलंच पाहिजे. मोरा ताडकन उठून बोलला. तो घरात जाऊन तलवार घेऊन बाहेर आला. त्याचा साऱ्यांनी जगलंच पाहिजे हा बोल काळोखाच्या छातावर आरपार घुसला आणि कैकांच्या छातीतून बोल निघाले. पण कसं? मग मोरा हुकमी आवाजात म्हणाला, केरू महार, बळी, दौलू, पांडू, आबा, सावळा, दादू आणि जेल्या, माझ्याबरोबर चालायचं असेल त्यांनी एका बाजूला निघावं. खवळलेले आग्या मोहोळ घोंगावत उठावे. तद्वत 150 गडी एका बाजूला निघून उभा राहिला आणि पुन्हा मोरा म्हणाला, आम्ही येईपतर तुम्ही मडी पाणी पाजून जतन करा. उद्या हात अन्नाचा ढीग लावतो. उरलेले लोक आपापल्या घरी परतले. मोराने आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला. त्याच्या मागून ते 150 गडी निघाले. निवडुंगात हत्यारे चमकली. गावाबाहेर पडून माळावर लागल्यावर बळीने हळूच विचारले, मोरा, कुठं जायचं? मालवंडीच्या मटकऱ्याला लुटाय. मोरा समोर पाहत उद्गारला आणि वादळाप्रमाणे धावत निघाला. मग सारेच धावू लागले. परंतु मालवंडी शांत होती. गुडघे पोटाशी धरून खोपीत बसलेल्या माणसाप्रमाणे ती डोंगराच्या खोदरात बसली होती. ती रात्रीच्या रंगात एक रूप झाली होती. गावच्या एका टोकावर मटकऱ्याचा भव्य वाडा वाळीत टाकल्याप्रमाणे दूर बसला होता आणि त्याच्या चिरेबंदी भिंतीवर रात्र टकरा घेत होती. फार पूर्वी एका उदार राजाने एका पुजाराला एका मठाची देखरेख करण्यासाठी 14 गावची जहागिरी दान केली होती. त्या दानावर तो मटकरी त्या मठाचा खर्च करीत असे. परंतु आजपर्यंत त्या मठाचा पुजारी आणि त्या दौलतीचा मालक होण्यासाठी त्या गावात भयंकर होड लागली होती. मोठमोठी धेंडे त्या 14 गावांच्या मालकीवर टपून बसली होती. एक दुसऱ्याचा खून करून स्वतः दत्तक जात होती आणि तिसरा एखादा मुर्दा पाडून आपली मालकी प्रस्थापित करीत होता. आजपर्यंत कित्येक दत्तकांनी कित्येकांना वाटे लावले होते. आजही त्या वाड्यात 5 मालकणी रांडपण रेटीत होत्या. तिथे पेवात किडे नांदावे तशी माणसे नांदत होती. मटकऱ्यांच्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला एक अशा कैक दाण्याच्या कणगी उभ्या होत्या. त्या साखळदंडाने जखडल्या होत्या. जागोजाग चाकरीचे गडी निजले होते. शिकारी कुत्री खुरवुंडी घालून पडली होती. शेकडो गुरे दावणीत रवंत करीत होती. शांत बसली होती. अंगणात पलंग टाकून मटकरी निजला होता. तिथे निर्भय निजणाऱ्यांच्या गोरण्यानं रातकिड्याचीही चिरचिर बंद झाली होती. 14 गावचे धान्य आणि जीवन पोटात घेऊन त्या वाड्याचा दगडी कुसव धापा टाकीत होता आणि त्या दगडांना मुराचे हात भिडले. त्याच्या 150 लोकांनी नाकेबंदी करून पहिला आडणा मारायचे काम पुरे केले होते. त्या वाड्याभोवती वादळापूर्वीची शांतता कुजबुजत होती. एकाएकी लाकडी खाण्याप्रमाणे तो दरवाजा ओरडला. सारा वाडा हादरला आणि मशालींचा प्रकाश आणि हातारे यांनी मटकऱ्यांच्या अंगण भरले आणि दावणीच्या गुरांनी धडपड सुरू केली. कुत्र्यांनी वाडा डोक्यावर घेतला. मटकऱ्याने किंचाळून लाथा मारून गडी जागे केले आणि बॉम्ब ठोकली. धावा धावा. आणि मुराद त्वेषाने पुढे जाऊन ओरडला, बोंबलो न ग, बोंबलो न ग, नाहीतर मुंडकं मारी, नाहीतर मुंडकं मारी. क्षणात सर्व काही पूर्ववत झाले. उठलेले सर्व गडी पुन्हा पडून पाहू लागले. कुत्री भुंकत राहिली. कुऱ्हाडीचे घाव कणगीवर पडू लागले आणि मुक्त धान्याचा लोंढा अंगणात आला. पोती भरली जाऊ लागली. ती अंधारात पळू लागली. मुराला समोर पाहून मटकऱ्याला हरिश्चंद्राला स्वप्नात लुटणाऱ्या विश्वामित्राची आठवण झाली आणि त्याने पळ काढला. तो गावात जाऊन ओरडला, वाचवा, धावा. उभी मालवंडी उठली. मशाली पेटल्या. हात्यारे निघाली आणि गावकऱ्यांनी मुलाच्या मुख्य वाटेची पांदच रोखून धरली.
मुराभोवती वेळाच पडला. मुराचे पुष्कळ लोक धान्याची पोती घेऊन दूर गेले होते आणि निवडक लोकांविषयी मुरा त्या वेढ्यात अडकून पडला होता. गावकऱ्यांनी पांद रोखल्याचे लक्षात येताच बळी धावत येऊन म्हणाला, मुरा, गावकऱ्यांनी पांद अडवली आहे, आता? आणि क्षणभर विचार करून मुरा म्हणाला, दावण कापून सारी गुरं पांदीत घाला आणि मागणं गोपनी जोडून वाट काढीत चला. बळीने दावण कापली, सर्व गुरे पांदीत लोटली, मागे दंगल उडवून दिली. वर शेपट्या करून गुरे पांदीने पळू लागताच त्या भयंकर दंगलीने गावकऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी पळ काढला. गुरांचा गळा मोकळा करून मुराने स्वतःचा गळा सोडवून घेतला. पहाट झाली होती. उषा हर्षभरीत होऊन वर येत होती. कितीतरी दिवसांनी आनंद त्या निवडुंगात परत आला होता. मशालीच्या प्रकाशात मुराच्या दारात दाणे वाटण्याचे काम सुरू होते. पाट्या, बुरड्या, शिबडी घेतलेले लोक रांगेने बसले होते. त्यांच्या भकास चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळल्या होत्या. धान्याचा ढीग पाहूनच त्यांची तहानभूक हरली होती. मोडून पडलेल्या मानवाला अन्नातील किमिया हसवीत होती. सर्व धान्य वाटून झाले, परंतु एक लहानसा ढीग शिल्लक राहिला. तो मापाने मोजता येण्यासारखा नव्हता. तेव्हा बळीने मुराला विचारले, हे दाणं कसं मोजावं? त्यावर मुरा विचार करून म्हणाला, डाव घेऊन डावीनं बरोबर वाटा. सूर्योदयाच्या आत वाटण्या झाल्या. कितीतरी दिवसांनी दाणे घरोघर गेले. कित्येक दिवसांची निश्चल जाती घरघरली. मग थंड चुलीना उभारा आला. तव्यांना झळा लागल्या. घराघरातून धूर गोटाळत फिरू लागला आणि सूर्यांच्या कोवळ्या किरणात दारात बसून मंगा महाराजची पोरं ऊनवून भाकरी खाऊ लागली. आणि तिसऱ्या दिवशी चावडी पुढे बंदुकीचे बुचाड लागले. साताऱ्याहून प्रांतसाहेब आले. काही फौजदार धावपळ करू लागले. पोलिसांनी वेशी दाबून धरल्या. कित्येक मांग महार आणि मुराला अटक झाली. चावडी पुढे तर रीग होती. त्या गर्दीत तो मालवणीचा मटकरी मिरवत होता. इतक्यात मुराच्या अटकेची खबर ऐकून विष्णुपंत धावतच आले. लोकांनी मागे सरून त्यांना वाट करून दिली, परंतु पंत चावडीची पायरी चढले नाहीत. ते दारात उभे राहून बोलले, साहेब, काय आरंभलंय हे? आम्ही गुन्हेगाराला अटक केली आहे. प्रांतसाहेब चावडीच्या ओट्यावरून उतरले. आम्ही या गावचे सरकारी नौकर आहोत हे मान्य आहे का? पंतांनी सहज प्रश्न केला. हो, खरं आहे ते, प्रांत उत्तरला. मग आम्हाला न विचारता ही धरपकड का? विष्णुपंतांनी गाव कामगाराचा नियम पुढे केला. त्यांचा स्वर किंचित चढला, परंतु प्रांतसाहेब चिडक्या स्वरात उत्तरले, तसा आम्हास अधिकार आहे. आणि यांनी तर या मालवणीच्या मटकऱ्यांना लुटलं आहे, परंतु त्याला पुरावा काय? पंतांनी चढत्या स्वरात पुराव्याची मागणी केली आणि कमरेवर हात देऊन प्रांतसाहेब शांतपणे म्हणाले, मटकऱ्याच्या धान्याचा माग या गावाच्या सीमेला भिडला असून या लोकांच्या घरात भाकऱ्या सापडल्या आहेत. प्रांतसाहेब हे शब्द सभ्यतापूर्ण आणि स्पष्टपणे बोलले, पण विष्णुपंत खवळून गरजले, मग मला का अटक करीत नाही? कारण तो माग माझ्याच गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला भाकरी अजून सापडेल. हातापायाची आग झाल्याप्रमाणे पंत चुळबुळ करीत सभोवार पाहू लागले. प्रांत गोंधळून म्हणाला, पंत, तुम्हास काय म्हणायचे आहे? मग ऐका तर. पंत निर्भीडपणे खणखणीत आवाजात बोलू लागले, साहेब, माझा गाव दुष्काळाच्या दाढेत असून लोक कुरडूचा पाला खात आहेत. साथीच्या रोगानं घरं बसत आहेत. मांग महार कुत्र्याच्या मौतीनं मरत आहेत. हे सर्व मी तुम्हाला कळविलं होतं की नाही? पंतांच्या सरबत्तीने प्रांतसाहेब चमकला. तो मटकन खुर्चीत बसला.
खरं आहे, तो पुटपुटला. मग मला उत्तर का दिलं नाही? पंत जवळजवळ ओरडलेच, अगदी वेड्यासारखे ओरडले. त्यांचा पारा शिगेला पोचला. आता प्रांत काय उत्तर देणार म्हणून सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. इतक्यात प्रांत खेकसला. उत्तर दिलं नाही म्हणून लोकांनी अराजकता माजवावी, लुटालूट करावी, हे आम्हाला मान्य नाही. प्रांतांनी नाक फेंदरले. त्यांचा चेहरा लाल झाला आणि विष्णुपंत भाला फेकल्याप्रमाणे बिथरून ओरडले, मग काय मान्य आहे? लोकांनी कुत्र्याच्या मौतीनं मारावं? त्यांनी 3 वाट्याची माती खावी? 10च्या ऐवजी 20 एका डबऱ्यात पुरून घ्यावं? पण मला हे मान्य नाही. मग काय मान्य आहे? प्रांत किंचाळला. त्याने चावडी डोक्यावर घेतली. मग काय मान्य आहे? लुटालूट, बेबंदशाही? याला उत्तर होय. होय. पंत गंभीरपणे म्हणाले, ठीक, करा लुटालूट. आम्ही आरोपींना घेऊन आत्ताच साताऱ्यात जातो. प्रांत डोळे आकुंचित करून म्हणाला आणि विष्णुपंत निर्भयपणे म्हणाले, जा, खुशाल जा, पण लवकर परत या. का? कशाला? प्रांत चमकून म्हणाला, मला विष्णुपंताला अटक करायला. पंतांनी तंबी दिली. म्हणजे तुम्ही स्वतः लुटालूट करणार? प्रांताने विचारले. पंतांनी उपरण्याने कंबर बांधली. प्रांतावर करडी नजर रोखली आणि मान उंचावून उत्तर दिले, साहेब, जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला एक तर कुत्र्याच्या मौतीनं मारावं लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावं लागेल. आणि मी कुत्र्यासारखा मरणारा माणूस नाही. विष्णुपंताचे शब्द प्रांताच्या पाठीत बुक्क्या बसल्याप्रमाणे बसून तो रडकुंडीला येऊन नरमून म्हणाला, मग आम्ही काय करावं म्हणता? तुम्ही सरकार आहात. पंत ठासून म्हणाले, हा दुष्काळ निवारा, साथीचा बंदोबस्त करा आणि लोकांना दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढा. विष्णुपंत बोलत होते. लोक ऐकत होते. प्रांत ऐकत होता. सर्वत्र शांतता निर्माण झाली होती. पंत क्षणात थांबले, पण प्रांत काहीच बोलेना. ते निरुत्तर झाला होता हे लक्षात येताच पंतांनी बजावले, साहेब, हे लोक मडी नाहीत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार यांच्यावर काबू करू शकत नाही. एकाएकी प्रांत साहेब चटकन उठला. रागीट चेहऱ्यावर हास्य तळपले. त्याने पंताचा हात हातात धरून म्हटले, आम्ही तुमचं वय आणि दर्जा विचारात घेतला नाही, त्याबद्दल राग मानू नका. आम्ही दुष्काळ निवारण्यासाठी शिकस्त करू. विष्णुपंत शांत झाले. त्यांनी मुराकडे नजर फेकली आणि मुराच्या सुटकेचा हुकूम प्रांत साहेबांच्या मुखातून पोलिसांच्या कानात शिरला. मुराची बेडी निखळली. लोकांनी निश्वास टाकला. सर्व नजरा पंतावर स्थिर झाल्या. प्रांतसाहेब पोलीस घेऊन गेले. धान्य आणि औषधे घेऊन माणसाने मृत्यूला मागे रेटले. तो काळ गेला, तो दुष्काळ गेला, ते विष्णुपंतही गेले. आता नवा काळ आला आहे. त्याचबरोबर नव्या दुष्काळही आला आहे. नव्या दुष्काळावर मात करण्याचे नवे मार्गही लोक शोधू लागले आहेत. पण विष्णुपंतांचे शब्द अजूनही लोक विसरलेले नाहीत. कोणीही विसरू नयेत. इतके खोल माणसांच्या हृदयात, त्या गावच्या काळजात घर करून बसले आहेत. कधी कधी ते कानात गुणगुणू लागतात, तुम्ही जगलंच पाहिजे.